निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर संभाजीनगर महानगरपालिकेचा बुलडोझर, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता। तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचं मतीन पटेलच्या कुटुंबियांकडून उपहासात्मक स्वागत, महानगरपालिका उपायुक्तांना संविधान देत आणि कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली। पवारांच्या भेटीमागे राजकीय कारण नसल्याचा तटकरेंचा दावा, महासचिव पदावरील प्रश्नावर तटकरेंचं मौन। नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित शुभम खैरनारचा सीबीआयनं ताबा घेतला। सीबीआय शुभमला घेऊन मुंबईकडे रवाना, रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी झाल्याची माहिती। सोनं चांदीची खरेदी आणखी महागणार, सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15%वर, आयात रोखण्यासाठी सरकारचं पाऊल। सीबीआय संचालक निवडीवर राहुल गांधींचा तीव्र आक्षेप, सध्याची निवड प्रक्रिया ही लोकशाहीची थट्टा, विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रातून खरमरीत सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्या घटवल्या, इलेक्ट्रिक गाड्या वाढवा पण नवी खरेदी नको अशी मोदींची भूमिका, गाड्या घटवल्या तरी एसपीजीकडून सुरक्षेत तडजोड नाही। तमिळनाडूत मुख्यमंत्री विजय मांडणार विश्वासदर्शक ठराव, विजय सरकारला काठावरचं बहुमत, तर अण्णा द्रमुक थेट सत्तेत सहभागी होण्याची शक्यता। भारतानं पाकिस्तानशी चर्चेचा मार्ग खुला ठेवावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंचं मत, जनतेशी संवाद साधल्यास दोन देशातील तिढा सुटू शकेल, होसबळेंना विश्वास। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आजपासून चीन दौऱ्यावर, उद्या जिनपिंग यांच्याशी भेट होणार। इराण युद्ध आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा चीन दौरा। गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय, गुजरातच्या 168 धावांचा पाठलाग करताना हैदराबाद 87 धावांवर गारद, गुजरातचं प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित। भोंदू अशोक खरातला मुंबईच्या कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आलेत। 70 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खरातची मुंबई वारी होणार आहे। 18 मेला खरातला मुंबई कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले गेलेत। विशेष न्यायालयानं खरातबाबत नाशिक कोर्टाला आदेश दिलेत। खरातला हजर केल्यावर त्याचा ताबा घेण्यासाठी ईडीकडून अर्ज केला जाईल। $70 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण खरातला भोवणार असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत। याच प्रकरणात खरातची मुंबई वारी होणार आहे, त्याला मुंबई हायकोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश मिळालेले आहेत। तर टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला ज्या घरामध्ये आश्रय दिला गेला होता त्या घरावरती महानगरपालिकेकडून तोडक कारवाई केली जाते आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय। टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला ज्या घरामध्ये आश्रय दिला गेलेला होता ते घर अनधिकृतपणे बांधलं गेलेलं होतं आणि ते एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीचं होतं आणि महानगरपालिकेनं नोटीस देखील बजावलेली होती आणि त्या अनुषंगाने ही तोडक कारवाई केली जाते। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, एकतर कोर्टामध्ये धाव घेतली गेलेली होती आणि आता ही तोडक कारवाई होतीये, काय अपडेट्स आहेत? हेच ते घर आहे प्रज्ञा ज्या ठिकाणी निदा खानला मतीनने लपवलेलं होतं आणि हे घर या ठिकाणी पाडण्यासाठी JCB पोहोचलेले आहेत। 2 नोटीस या घराला देण्यात आलेल्या होत्या, त्यातली एक 3 दिवसांची होती आणि दुसरी 24 तासांची होती। आत्ता पण आपण पाहतोय की नोटीसचा काही भाग अजूनही शिल्लक आहे, मात्र हे काही वेळातच घराचं अस्तित्व संपणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की या घरामध्ये निदा खानला या ठिकाणी लपवण्यात आलं होतं, मात्र सध्या कुलूप या घराला आहे, त्यामुळे आता हे कुलूप
तोडलं जाईल. आतमध्ये काही आहे का, कोणी आहे का या संदर्भामध्ये पाहणी केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात येईल. JCBच्या वतीनं हे कुलूप या ठिकाणी तोडण्यात येत आहे. आपल्यासोबत मनपाचे उपायुक्त वाहुळे सर आहेत. सर, प्रक्रिया कशी असेल हे घर तोडण्याचा? कुलूप या ठिकाणी तुम्ही तोडताय? नाही, हे कुलूप हे त्यांनी स्वतः लावलेलं आहे असं सकृत दर्शन दिसतं. जर कुठल्या एजन्सीने ते लावलेलं असतं तर त्याच्यावरती त्यांनी सील आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या असतात. परंतु सद्यस्थितीमध्ये आतमध्ये काय याची खातरजमा करण्यासाठी आता आम्ही ते आतमध्ये बघणार आहोत पोलीस विभागाच्या मध्ये. आपण पाहतो की हे कुलूप या ठिकाणी दरवाजा उघडला जातोय आणि आतमध्ये या ठिकाणी प्रवेश केला जाईल. आतमध्ये नेमकी काय स्थिती आहे ह्या सगळ्याबाबत मनपाचं पथक पाहणी करेल आणि त्यानंतर हे घरामध्ये काय आहे, कशा पद्धतीचं आहे, कोणी आहे का याची खातरजमा केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे. मनपाचे कर्मचारी या ठिकाणी आतमध्ये जाऊन आतमध्ये काय स्थिती आहे, काय सामान आहे का या सगळ्या संदर्भात पाहणी करतील आणि त्यानंतर हे घर या ठिकाणी काढलं जाईल. आपण पाहतोय की घरामध्ये कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आतमध्ये काय आहे या सगळ्या संदर्भातली पाहणी या ठिकाणी केली जाते आहे. आता आपण पाहतो आहोत की हे घरातली दृश्य आहेत. हेच घर आहे ज्या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी आतमध्ये पोहोचलेत. मात्र ह्याच घरामध्ये निदा खानला मतीन पटेलनं या ठिकाणी लपवलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई या ठिकाणी मनपाच्या वतीनं करण्यात येते आहे. 2 मजली हे सगळं घर आहे आणि 2 मजली घरामध्ये निदा खानला या ठिकाणी लपवलेलं होतं आणि निदा खानला लपवणं हे महागात पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आत्ताची ही घरातली दृश्य आहेत. जे घर सातत्यानं बंद होतं 5 दिवस, इथे कोणीही बाहेर पडत नव्हतं. एक वृद्ध व्यक्ती बाहेर यायची, ते निदा खानचे वडील होते असं या ठिकाणी सांगितलं जातं आहे. आणि आता आपण पाहिलं तर हे घर आहे आणि या घरामध्ये लाईट देखील होते का हा खरा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की लाईट देखील लावले जात नव्हते असं माहिती होती. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी या मेणबत्ती आहेत, अजूनही पण आहेत आणि घरात लाईट देखील लावल्या जात नव्हत्या आणि त्यामुळे कुणालाही याची कुणकुण लागू नये म्हणून अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी घेतली गेलेली होती अशी माहिती आहे. आणि आता प्रत्यक्ष कारवाईला या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे. आणि आत्ता आपण पाहतो आहोत की हे दृश्य तिचे प्रत्यक्ष या ठिकाणी कारवाईला सुरुवात या ठिकाणी मनपाच्या वतीनं झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि हे घर या ठिकाणी पाडलं जाणार आहे. आत्ता ही दृश्य आहेत की हे घरावरती कारवाई केली जाईल. प्रज्ञा, बरोबर आहे. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. बुलडोझर आणला गेलेला आहे आणि या घरावरती आता तोडक कारवाई केली जाते. घराला कुलूप होतं, ते कुलूप तोडून आतमध्ये कोणी आहे का याची खातरजमा करून घेतली गेली आणि त्यानंतर आता या घरावरती बुलडोझर चालणार आहे, तोडक कारवाई केली जाणार आहे. कृष्णा, या सगळ्यामध्ये मतीन पटेल यांच्यावरची कारवाई असेल किंवा त्यांच्या या घरावरची कारवाई असेल, न्यायालयात दाद मागितली गेलेली होती, त्याबद्दल काय अपडेट्स आहे? न्यायालयामध्ये कालच या ठिकाणी एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. सकाळी ही याचिका दाखल केली आणि त्यानंतर मनपा अधिकाऱ्याला आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही याचिका पुन्हा संध्याकाळी उशिरा ठेवण्यात आलेली होती. आणि शेवटची याचिका ज्यावेळेस सुनावणीसाठी आली त्यावेळेस इतर जे वकील आहेत मनपाचे, त्यांनी या सगळ्या संदर्भात काही संदर्भ दिले. ते संदर्भ असे होते की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी नाही, मालकी हक्काबाबत आम्ही बोलत नाहीत आणि कोर्टाच्या काही निवाड्याचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर यात कुठलाही हस्तक्षेप माननीय औरंगाबाद खंडपीठाने या ठिकाणी केला नाही. आणि त्यानंतर आज सकाळी 6 वाजता ही सगळी कारवाई सुरू झाली, ज्यामध्ये पहिल्यांदा मतीनचं घरावर बुलडोजर चालवला गेला, त्यानंतर कार्यालयावर आणि आता जिथं मतीननं निदा खानला या ठिकाणी लपवलेलं होतं 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत ती इथे आश्रयाला होती आणि ते घर या ठिकाणी
पाडण्याची सुरुवात या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं करण्यात येते आहे आणि 2 मजली इमारत ही आहे ती काही वेळातच तिचं अस्तित्व संपलेलं असेल. प्रज्ञा. कृष्णा, सध्या मतीन पटेल नेमके कुठे आहेत? खरं तर मतीन पटेलला दुसरी नोटीस देण्यासाठी नाशिक पोलिसांचं एक पथक 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरला पोहोचलं होतं. त्यांना मतीन मिळून आला नाही. त्यामुळे मतीनला जी दुसरी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस या ठिकाणी घेऊन हे पथक आलेलं होतं, त्यांना तो मिळून आला नाही. त्यामुळे मतीन कुठे आहे या सगळ्या संदर्भात प्रश्न आहे. मात्र तो अद्यापही माध्यमांसमोर आलेला नाही. ना त्यांचे कुटुंबीय आले ना कुणी आलं. त्यामुळे मतीन पटेल कुठे आहे याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. मात्र नाशिक पोलिसांचं एक पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं मतीनला दुसरी नोटीस देण्यासाठी. ती त्यांना आढळून आलं नाही आणि त्यामुळे ही ते परत गेलेलं आहे. आता अटक होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आणि आता प्रत्यक्ष या ठिकाणी ही कारवाईला सुरुवात या ठिकाणी मनपाच्या वतीनं झालेली आहे. आणि मतीनचं जिथं निदा खानला मतीननं लपवलं होतं ते घर या ठिकाणी पाडायला सुरुवात या ठिकाणी झाली आहे. प्रज्ञा. कृष्णा, जसं तुम्ही सांगितलं की 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत निदा खान या घरामध्ये लपलेली होती, तिनं आश्रय घेतलेला होता. या सगळ्या संदर्भात आजूबाजूच्या लोकांनी काही माहिती दिली आहे का? त्यांची काही चौकशी झाली आहे का या बाबतीत? आजूबाजूचे काही लोक होते, त्यांना असं वाटलं की हे घर रिकामं होतं, कोणीतरी भाडे करू या ठिकाणी राहायला आलेलं आहे. घरातून कोणीही बाहेर पडत नव्हतं. एक व्यक्ती सकाळी दूध आणण्यासाठी वृद्ध व्यक्ती बाहेर पडायची, त्या व्यतिरिक्त कोणी या ठिकाणी घरातून बाहेर पडत नव्हतं. आणि जी माहिती मिळते आहे, जी प्राथमिक आहे, की हे घर देखील मतींना खरेदी केलं आहे, मात्र त्याचा अजून कागदोपत्री व्यवहार झालेला नाही असं म्हणतात. मात्र या सगळ्या संदर्भात सबळ पुरावे या ठिकाणी मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे हे घर आता पाडलं जातं आहे आणि एक वृद्ध व्यक्ती यामध्ये बाहेर रोज यायची, इतर कोणीही या ठिकाणी येत नव्हतं असं देखील समजतं आहे. आणि त्यामुळे लोकांना संशय आला नाही. थेट पोलीस अधिकारीच रात्रीच्या वेळी काही गाड्या घेऊन या ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळी त्यांनी निदाला ताब्यात घेतलं, तिची मेडिकल केली आणि नाशिक पोलीस तिला घेऊन या ठिकाणी नाशिकला रात्री उशिरा रवाना झाले होते. प्रज्ञा. निदा खान या घरामध्ये वास्तव्य करतेय, ह्या सगळ्याचा सुगावा नेमका कसा लागला? कशा पद्धतीनं तिला अटक करण्यात आली? त्याबद्दल अपडेट्स. नाशिक पोलिसांना एक संशयित मोबाईल होता, जो निदाची मावशी, निदाचे वडील किंवा निदाचा भाऊ वापरत होता. त्याच्या मार्गावरती पोलीस होते. हा मोबाईल सुरुवातीला मुंब्र्यामध्ये मिळाला. त्यानंतर त्याचा प्रवास छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमध्ये येऊन थांबला आणि मग पोलिसांनी त्या नंबरवरून ज्या लोकांशी संपर्क झाला त्यात सातत्यानं मतीन पटेल याच्याशी संपर्क झालेला होता. त्या नंबरचे डिटेल ज्यावेळेस पोलिसांनी काढले त्यावेळेस लक्षात आलं की हा एक नगरसेवक आहे MIM पक्षाचा. आणि मग त्याची चौकशी करण्यासाठी संयुक्तिक पथक नेमलं गेलं, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि नाशिक पोलीस हे एकत्र बसले. त्यानंतर आता मतीनला कसं बोलवायचं यासाठी देखील एक आयडिया लढवली गेली, कल्पना केली की मतीनला जे पूर्वी या ठिकाणी पोलीस संरक्षण दिलेलं होतं त्याचं कारण असं होतं की मतीन पटेल ज्याच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढवत होते त्याच व्यक्तीवरती इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप होता आणि त्यामुळे संरक्षण दिलं होतं. अन्य काही लोकांना म्हणजे 10 ते 12 लोकांना अशा प्रकारचं संरक्षण दिलं होतं. सर्वांना एकाच वेळी या ठिकाणी नोटीस पाठवण्यात आली आणि तुमचा जबाब त्या प्रकरणात घ्यायचा आहे म्हणून बोलवण्यात आलं. जशी नोटीस त्याला देण्यात आली होती तशीच त्याच्या मतीनच्या बायकोचा भाऊ त्याला देखील दिली. त्यामुळे त्याला कुठलाही संशय आला नाही. पोलीस कर्मचारी त्यांना जे जबाब घेत होते त्यांना देखील माहिती नव्हतं की नेमकं कशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे किंवा कशाला मतीनने बोलवलं आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी स्वतःच्या कॅबिनमध्ये चहा प्यायला बोलवलं आणि त्यानंतर चौकशी सुरू केली. मग त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली, नंतर आई वडील असल्याचं सांगितलं आणि नंतर मात्र त्याच्यासमोर पर्याय उरलाय नाही आणि मतीनने सांगितले की होय निदा खानला या ठिकाणी लपवलेलं आहे.
आणि निदा खानला लपवल्याच्या ठिकाणी पोलीस त्या स्वतः मतीनला घेऊन आले आणि मग या घरामध्ये निदा खान, तिचे आई, तिची वडील, मावशी आणि भाऊ या 5 जणांचं वास्तव्य या ठिकाणी आढळून आलं आणि पोलिसांनी तिला या ठिकाणी ताब्यात घेतलं, मेडिकल करून अटक केली आणि मग नाशिकला रवाना झाले. त्यामुळे मतीनकडे निदा खान 1 तारखेपासून होती, 7 तारखेपर्यंत ती त्याच्याकडे या ठिकाणी राहिली आणि त्यामुळे या 6-7 दिवसामध्ये तिचं वास्तव्य ज्या घरामध्ये होतं त्याच घरावर या ठिकाणी आत्ता बुलडोजर या ठिकाणी चालवला जात आहे आणि ते घर देखील पाडण्यात आलं. यापूर्वी मतीनचं घर राहतं घर शिवाय मतीनचं ऑफिस देखील महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं या ठिकाणी पाडलेलं आहे. प्रज्ञा, या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले MIMचे महत्त्वाचे नेते इम्तियाज जलील किंवा महानगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते त्यांच्या काय भूमिका? त्यांचं इम्तियाज जलील किंवा विरोधी पक्षनेत्याचं भूमिका हीच आहे की मतीनवरती ही कारवाई ही एक राजकारण म्हणून या ठिकाणी केली जाते आहे. त्याचा कुठलाही संबंध नाही. निदा खानचाच मुळात या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही अशी भूमिका इम्तियाज जलीलने घेतली. पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी देखील घेतलेली होती आणि त्यामुळे त्यांचं एक म्हणणं आहे की केवळ मतीनच नाही तर असे 12 नगरसेवक आहेत ज्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि इतर पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात देखील अतिक्रमण केल्याचं, अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरती मनपाने तात्काळ कारवाई का केली नाही? जर मतीनला एक न्याय आणि इतर नगरसेवकांना वेगळा न्याय का, अशा प्रकारची भूमिका देखील या ठिकाणी व्यक्त केलेली होती. आणि आता आपण पाहतो आहोत की हे घर आहे जे ज्या ठिकाणी निदा खान लपली होती ती या ठिकाणी पाडलं जात आहे. प्रज्ञा, निश्चित कृष्णा, या कारवाई संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीवरचा दंड कायम ठेवण्यात आलाय. कंपनीचं अपील फेटाळलं गेलंय. 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरावा लागणार आहे. नोंदणी महानिरीक्षकांनी जिल्हा सहनिबंधकांचा निर्णय जैसे थे ठेवलाय. पार्थ पवारांच्या कंपनीनं मुंढव्यामध्ये शासकीय जमिनीची खरेदी केली होती. अमेडियामध्ये पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे. त्यामुळे दंड अप्रत्यक्षपणे त्यांनाही लागू होतो. कंपनीला महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यास 2 महिन्यांची मुभा देण्यात आली आहे. मिकी घाई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. मिकी, दंडाची रक्कम आणि जी काही शुल्क भरायला लागणार आहे ते कायम ठेवण्यात आलेलं आहे. काय आदेश मिळालेले आहेत नेमके? अगदी जर आपण बघितलं तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीनं जे नोंदणी महानिरीक्षक आहेत रवींद्र बिनवडे यांच्याकडे अपील केलेली होती. मात्र त्यांनी देखील जो आदेश आहे तो तसाच दिलेला आहे आणि तब्बल 21 कोटी रुपयांचा जो स्टॅम्प ड्युटी आहे ती आता मीडिया कंपनीला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. खरं तर ज्या पद्धतीने ते अपीलमध्ये गेलेले होते की ही दंडाची रक्कम आम्हाला जी स्टॅम्प ड्युटी आहे खरं तर ती माफ करण्यात यावी, कारण हा संपूर्ण जमीन जो प्रकार आहे, जो व्यवहार होता तो आम्ही रद्द करण्यात आलेला आहे. मात्र जो दंडाची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती 21 कोटी रुपये ती त्यांना आता भरावीच लागणार आहे आणि जवळपास पुढील महिन्यापर्यंतच 1-1.5 महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्येच ती रक्कम त्यांना त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. एवढंच काय तर मीडिया कंपनीला आता महसूल मंत्र्यांकडे थेट अपील करता येणार आहे. हे एक शेवटचं त्यांचं अपील असतं, त्याच्यानंतर थेट कोर्टात. मात्र आतापर्यंत जर आपण बघितलं तर मीडिया कंपनीने ज्या पद्धतीने अपील 2 ठिकाणी केलेलं आहे, दोन्ही ठिकाणी त्यांचं अपील त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेलं आहे आणि थेट आता त्यांना जवळजवळ हे निश्चित झालेलं आहे की 21 कोटी रुपयाचं जी स्टॅम्प ड्युटी आहे ती आता नक्कीच भरावी लागणार आहे. मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित शुभम खैरनारला सीबीआयनं नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेतलंय. शुभम खैरनारची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आली. सीबीआयचं पथक त्याला घेऊन नाशिकहून मुंबईकडे रवाना झालंय. आरोपी शुभम खैरनारनं 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन 15 लाखांना विकली असा आरोप आहे. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका इंस्टाग्राम आणि सोशल मीडियात व्हायरल झाली. शुभम खैरनारचा ट्रान्झिट रिमांड घेऊन सीबीआय दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. त्याचा काही हात नसावा, कारण त्याला दर महिन्याला आपण इथनंच पैसे पाठवायचो
आणि तसं दर महिन्याला तो दररोज त्याचा फोन व्हायचाच. आज प्रॅक्टिसला आहे, हॉस्पिटलला आहे, आणि तो नाशिकमध्येच असल्या कारणाने बाहेरचा त्याचा काही संबंध नव्हता. तो असं काही करू शकत नाही, कारण तो मतीन पटेल यांचं अनधिकृत घर आता पूर्णतः जमीनदोस्त होत आहे. बुलडोझर लावले गेलेले आहेत आणि हे घर आता काही क्षणांमध्ये जमीनदोस्त होणार आहे. हे बांधकाम, हे घर अनधिकृत असल्याचं समोर आलंय. महानगरपालिकेनं 2 वेळा नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर हे घर आता जमीनदोस्त करण्यात आलंय. दरम्यान या सगळ्या कारवाईमध्ये मतीन पटेल नेमके कुठे आहेत हे अजूनही कळू शकलेलं नाहीये. निदा खानला त्यांनी आश्रय दिलेला होता याच अनधिकृत घरामध्ये आणि याच घरात निदा खानला ताब्यात घेतलं होतं आणि हे घर आता जमीनदोस्त झालंय. याआधी मतीन पटेलचं राहतं घर, कार्यालय यावर देखील महानगरपालिकेनं कारवाई करत ते जमीनदोस्त केलेलं आहे आणि त्यानंतर हे अनधिकृत घर ज्यामध्ये निदा खान आणि तिच्या कुटुंबियांना आश्रय दिला गेलेला होता ते घर देखील पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे. काय मिळवलं पुढे जाऊन? तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. हे घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. आज सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली होती. महानगरपालिकेचं एक पथक देखील इकडे दाखल झालेलं होतं. या घराला कुलूप होतं, ते कुलूप तोडून आतमध्ये कोणी नाही येणं याची खातरजमा आधी करून घेतली गेली आणि त्यानंतर लगोलग हे घर पाडण्यात आलेलं आहे. चला चला मामा, चला पुढे थोडं मामा. नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आश्रय देऊन ज्या घरात लपवलं होतं ते घरही आज महानगरपालिकेनं जमीनदोस्त केलंय. सकाळी नगरसेवक मतीन पटेल याच्या राहत्या घरावर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला आणि त्यानंतर संभाजीनगरमधल्याच दुसऱ्या घराकडे महानगरपालिकेच्या पथकानं कूच केली. याच घरात निदा खानला लपवलं गेलं होतं आणि ते घर देखील जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. कृष्णा, राहतं घर आणि ज्या घरामध्ये निदा खानला लपवलं होतं ते घर आणि कार्यालय या तिन्हीवरती तोडक कारवाई करण्यात आली आहे. काय अपडेट्स आहेत या कारवाई संदर्भातले? आता हे घर दाखवतो पुन्हा एकदा ज्याच्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहतो आहोत की हे घर आहे ज्या ठिकाणी निदा खानला लपवलेलं होतं आणि तिथे कारवाई केली असल्याचं आपल्या समोर आलेलं आहे. आणि सकाळी 6 वाजल्यापासून ही सगळी कारवाई सुरू होती. 6 वाजता ही कारवाई सुरू झाली, ज्यामध्ये सुरुवातीला मतीन पटेलचं घर या ठिकाणी त्याच्यावर बुलडोझर चालवण्यात आला, नंतर ऑफिसला आणि आता हे ज्या ठिकाणी निदा खान लपलेली होती त्या ठिकाणची ही कारवाई आपण पाहतो आहोत. आणि तिथे ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला कुलूप होतं ते तोडण्यात आलं, आतमध्ये मनपाचं पथक या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आत्ता ह्या कारवाईमध्ये आपण पाहतो आहोत की हे पूर्णपणे घर उद्ध्वस्त या ठिकाणी केलं आहे, ज्या ठिकाणी निदाला मतीन पटेलनं आश्रय दिलेला होता. तर ही दृश्य आपण पाहतोय. मतीन पटेल यांचं राहतं घर आणि ज्या घरामध्ये निदा खानला आश्रय दिला गेलेला होता ती दोन्ही घरं आता जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. महानगरपालिकेनं बुलडोझर चालवून ही घरं जमीनदोस्त केलेली आहेत. कृष्णा, या सगळ्यामध्ये मतीन पटेल नेमके कुठे आहेत आणि त्यांची या कारवाई संदर्भात नेमकी काय भूमिका आहे हे काही कळू शकलंय का? नाही, मतीन पटेल कुठे आहेत या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई माहिती मिळू शकलेली नाही. या कारवाईबाबत त्यांच्या घरचे जे मनपाचं जे पथक होतं त्याचं स्वागत केलं. भारतीय संविधान देऊन फुलं या ठिकाणी वाहण्यात आली आणि रात्री इम्तियाज जलील या भागामध्ये आले होते. या नागरिकांशी त्यांनी संवाद साधलेला होता
आपण मतींच्या पाठीशी आहोत. आज आपण एकटे आलो आहोत. मात्र पुढच्या वेळी ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मी मतींसोबत येईल अशा प्रकारचं त्यांनी इथल्या लोकांना आश्वासन दिलं आणि आपण मतींच्या पाठीमागे आहोत असं त्यांनी दर्शवलं. मात्र काल या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टात देखील मतींच्या वतीनं एक याचिका दाखल करण्यात आली. त्यावरती कोर्टाने काही टिप्पणी केली नाही. त्यामुळे आज सकाळी 6 वाजता ही कारवाई सुरू झाली आणि आत्ता आपण पाहतोय की हे पूर्णपणे घर उद्ध्वस्त या ठिकाणी केलं. जिथं निदा खान लपली होती, जिथे निदा खान आश्रयाला होती, ते घर बुलडोजर चालून मनपानं नेस्तनाबूत केलं. ठीक आहे कृष्णा, तुम्ही सोबत राहा. आणखी काही अपडेट याच संदर्भातले जाणून घ्यायचे. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM नगरसेवक मतीन पटेलच्या घराचं पाडकाम करण्यात आलं आणि त्यापूर्वी रात्री उशिरा इम्तियाज जलील यांच्याकडून मतीन पटेल आणि इतर कार्यकर्त्यांकडून संवाद साधण्यात आला. त्यावेळी कारवाईला विरोध न करण्याचं आवाहन जलील यांनी पटेल परिवार आणि कार्यकर्त्यांना केलं. मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूँ, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बनाकर देंगे. पूरा हिंदुस्तान देखेगा. हम अपने तौर के ऊपर ये बताएंगे, हुकूमत को पैगाम देंगे कि तुम समझ रहे हैं कि तुम किसी का घर है तो बुलडोजर से लेकर आएंगे, तुम तुम्हारी घटिया राजनीति चलाकर तुम किसी गरीब का घर तोड़ेंगे उत्तर प्रदेश में, मध्य प्रदेश के अंदर, गुजरात के अंदर, और वहाँ पर कोई है तो उनके साथ खड़े नहीं रहता है. उनका घर गिरता है, घर वाले कहाँ जाते हैं. दरम्यान मतीन पटेल यांच्या घरावरील कारवाईवरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. निदा खानसारख्या अत्यंत गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला अशा प्रकारचा आश्रय देणे हा खेदजनक आहे. म्हणून पोलिसांनी कारवाई केली असेल. तर आरोपीला मदत करणं योग्य नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय त्या तोडक कारवाईची. ज्या घरामध्ये निदा खानला आश्रय दिला गेलेला होता ते घर जमीनदोस्त करण्यात आले आणि त्यासोबतच मतीन पटेलचं राहतं घर आणि कार्यालयावर देखील ही कारवाई करण्यात आलेली आहे. ज्यावेळी पथक पोहोचलं त्यावेळी तिथे त्या कर्मचाऱ्यांवर फुलं उधळून आणि हातात संविधानाची प्रत देऊन पटेल कुटुंबियांनी त्या अधिकाऱ्यांना त्यांची भूमिका सांगितली. सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. सोनं चांदीवरचा आयात शुल्क 6% आता 15%वरती नेलं गेलंय. आजपासूनच 15% आयात शुल्क लागू झालंय. सोनं चांदीची आयात रोखण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. 15%मधील 5% आयात शुल्क कृषी विकास या कामांवरती खर्च होणार आहे अशी माहिती मिळते. तर गेल्या 4 वर्षात किती टन सोन्याची आयात करण्यात आली त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. 2022-23 मध्ये 678 टन तर 2023-24 मध्ये 795 टन. 2024-25 मध्ये 757 टन तर 2025-26 मध्ये 721 टन. दरम्यान सोन्याची आयात किती होते तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. 2022-23 मध्ये 3.4 लाख कोटी रुपये, 2023-24 मध्ये 4.35 लाख कोटी रुपये, 2024-25 मध्ये 5.54 लाख कोटी रुपये, 2025-26 मध्ये 6.88 लाख कोटी रुपये. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातल्या गाड्या आता घटवण्यात आलेल्या आहेत. त्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक गाड्या वाढवा पण नवी खरेदी नको अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका मांडली आहे. गाड्यांची संख्या जरी कमी केली असली तरी SPG कडून सुरक्षेत मात्र कोणतीही तडजोड केली जात नाहीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार आहे. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती वाहनं आहेत याचा आढावा घेतला जाईल. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहनं आहेत ती वाहनं कमी केली जातील. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात ही अधिकची वाहनं असण्याची शक्यता आहे. सामान्य प्रशासन विभाग आता ही मोहीम हाती घेणार आहे. मतदारसंघात जाताना अनेक मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये वाहनांची रांग लागलेली असते. आता ही वाहनांची रांग कमी होणार आहे. तर अनेक मंत्र्यांनी आता इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करायला सुरुवातही केली आहे. पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केल्यानंतर प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. राजू, मंत्र्यांच्या ताफ्यामधल्या अतिरिक्त गाड्या कमी करत असताना काय निकष लावले जाणार आहेत? अद्याप आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला आवाहन केलेलं आहे की पेट्रोल डिझेलची बचत करा. आणि त्यानंतर पाहतोय महाराष्ट्र सरकारने सुद्धा, प्रशासनाने सुद्धा आता एक पाऊल उचललं आपल्याला पाहायला मिळते. जे काही मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अनेक वाहनं आहे, या सगळ्या वाहनांची जी आहे ती चौकशी केली जाणार आहे. आणि ज्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये ज्या अधिकची वाहनं आहेत ती कमी करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक मंत्र्यांच्या ताफ्याचं किती वाहनं आहे, कसा ताफा आहे याची चौकशी करायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे का ज्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अधिकची वाहनं आहेत ती कमी होणार आहे. आपण विशेषतः पाहतोय की पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री आपल्या मतदारसंघामध्ये जाताना मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांचे लावत असतात आणि त्याला कुठेतरी आता साथ बसणार आहे. काही मंत्र्यांनी सुद्धा इलेक्ट्रिकल वाहनं खरेदी करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच आहे का अनावश्यक वाहनं जी आहे ती कमी करण्याची जी आहे ती सुरुवात होताना पाहायला मिळते. त्यामुळे आता चौकशी केल्यानंतर नेमकं किती मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किती अधिकची वाहनं आहेत हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. अनेक मंत्र्यांचे जे निवासस्थान आहे, बंगले जे आहे ते मंत्रालयाच्या समोर आहे आणि त्या ठिकाणून सुद्धा काही मंत्र्यांनी पायी मंत्रालयामध्ये येणं पसंत केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आपण पाहतोय की सगळ्या याच्यावरती आता किती मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अधिकची वाहनं होतात आणि त्यांची किती वाहनं कमी होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. राजू, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक थेट सत्तेत सहभागी होण्याची शक्यता आहे. 47 पैकी 28 आमदारांनी विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिलाय. मुख्यमंत्री विजय आज विश्वासदर्शक ठराव मांडतील. 5 ते 6 मंत्रिपदं मिळतील असा अण्णाद्रमुकचा दावा असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. टीव्हीकेकडून मात्र मंत्रिपदाचं आश्वासन दिलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तमिळनाडूतील टीव्हीके आमदारानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. श्रीनिवास सेतुपतींना हायकोर्टानं मतदानापासून रोखलंय. तिरुपत्तूर मतदारसंघामध्ये सेतुपतींचा फक्त एका मतानं विजय झाला. पराभूत उमेदवार पेरिया करुप्पन यांनी मतदानापासून रोखण्याची मागणी केली. तमिळनाडूमध्ये आज मुख्यमंत्री विजय विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. तातडीच्या सुनावणीस सरन्यायाधीशांनी तयारी दाखवली आहे. सीबीआय संचालक निवडीवरती राहुल गांधींनी तीव्र आक्षेप घेतलाय. पक्षपाती निवड प्रक्रियेचा मला भाग व्हायचं नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. काल मोदींच्या निवासस्थानी निवड समितीची बैठक झाली. ही लोकशाहीची थट्टा आहे असं राहुल गांधींनी मोदींना पत्र लिहिलंय. उमेदवारांची माहिती न देताच बैठकीस बोलावल्याचं राहुल गांधी म्हणाले. विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही असं देखील ते म्हणाले. संचालकांचं नाव बैठकीपूर्वीच निश्चित केलं गेलं. थेट बैठकीतच एकूण 70 उमेदवारांची नावं पुढे केली असं ते म्हणाले. मागणी करूनही बैठकीपूर्वी संभाव्य उमेदवारांची नावं दिली नाहीत अशी राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवड समितीत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते असतात. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. पावड बाय पारंपरिक चवीचं नवरूप RA मसाले को पावड बाय एक हिंट तो देते. बातमी विरारमधून आहे. विरारमध्ये आत्माराम पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिरगावच्या बेकायदा खाणकामात प्रशासनाला मदत केल्यानं हत्या करण्यात आली आहे. अमित चौधरी यांनी खाणकामाच्या विरोधात तक्रार केली होती. तक्रारीनंतर तहसीलदारांनी मंडलाधिकारी प्रभाकर पाटलांना पाहणीस पाठवलंय. प्रभाकर पाटील यांना मदत का केली म्हणून आत्माराम पाटलांची हत्या करण्यात आली. लाठ्याकाठ्यांनी मारहाण आणि दगडानं ठेचून त्यांची हत्या करण्यात आली. विरार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय तर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवानाही झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.